पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स न्यूज चॅनल। लाईव्ह महाराष्ट्र टाइम्स न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने डॉक्टर आंबेडकर चौक येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे तसेच जिल्हाध्यक्ष सातलिंग षटघर यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी खासदार प्रणिती शिंदे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व नागरिकांना शुभेच्छा देत त्यांचे विचार आयुष्यभर आचरणात आणण्याचे आवाहन केले। खासदार प्रणिती शिंदे पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाल्या, देशातील लोकशाही व संविधान धोक्यात आले असून सत्ताधारी भाजपकडून त्याचा वारंवार अपमान होत आहे। स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली नाही, मात्र देशासाठी लढण्याची वेळ आली आहे। ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई असून लोकशाही व संविधान टिकवण्यासाठी जात पात धर्म बाजूला ठेवून संघटित संघर्ष करणे आवश्यक आहे। महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलताना त्या म्हणाल्या, संसद व विधिमंडळात 33% महिला आरक्षणाची तरतूद असलेले महिला आरक्षण विधेयक 2023 मध्ये काँग्रेसच्या पाठिंब्यामुळे मंजूर झाले। यापूर्वी काँग्रेस सरकारने 73व्या 74व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% महिला आरक्षण लागू केले होते, याची त्यांनी आठवण करून दिली। महिला आरक्षण विधेयक काँग्रेसच्या पाठिंब्याने मंजूर झाले असताना सत्ताधाऱ्यांना 30 महिन्यानंतर जाग आली असून 5 राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही घोषणा करण्यात येत आहे। महिला आरक्षणाची अंमलबजावणी, मतदारसंघ पुनर्रचना याच्याशी जोडण्यावर त्यांनी आक्षेप घेतला। मतदारसंघ पुनर्रचना करण्यापूर्वी जनगणना होणे आवश्यक आहे, मात्र केंद्र सरकार असंवैधानिक पद्धतीने निर्णय घेत आहे, हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे, असे त्या म्हणाल्या। जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार जिवंत आहेत आणि ते जपणारे लोक व काँग्रेस पक्ष अस्तित्वात आहे, तोपर्यंत लोकशाही संविधानावर कुठलाही आघात होऊ देणार नाही, असा निर्धार खासदार शिंदे यांनी व्यक्त केला। यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। निमित्त पहिले प्रथम तर सगळ्यांना बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देते। हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि बाबासाहेबांचे विचार ते आपल्या आयुष्यात हे जन्मालापासून ते शेवटपर्यंत असायला पाहिजे। ते केवळ जयंतीपुरती नाही, हा संदेश बाबासाहेबांनी दिलेला आज खरं तर बाबासाहेबांची जास्तच आठवण येते आणि त्यांचे विचार आज जास्त लागू आहेत, कारण का आज कुठेतरी या देशाला च्या लोकशाहीला खूप मोठा खतरा निर्माण झालाय, संविधानाला खूप मोठा खतरा निर्माण झालाय। संविधान बदलण्याच्या गोष्टी हे सत्ताधारी भाजपकडून होत आहेत। बाबासाहेबांना न मानणाऱ्या गोष्टी या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडून होत आहेत। लोकशाही चा अंत कुठेतरी होताना दिसत आहे आणि मला असं वाटतं हीच ती वेळ आहे की आपल्याला त्यावेळेस स्वातंत्र्य लढाईमध्ये लढायची चा चान्स आपल्याला कोणालाच भेटला नाही, पण ही ती दुसरी लढाई आहे जी आपल्याला लढायची आहे आणि आत्ताच संघर्ष करणं, आत्ताच संघटित होणं हे गरजेचं आहे। जात पात धर्म सगळं बाजूला ठेवून ह्या लोकशाही टिकवण्यासाठी, संविधान टिकवण्यासाठी मला असं वाटतं आता काळाची गरज आहे आणि तीच खरी श्रद्धांजली आहे, तेच खरं जयंती साजरं करणं मला असं वाटतं होईल। दर दिवशी रोज मला असं वाटतं उठल्यावर बाबासाहेबांचे विचार आणि संविधान जपण्याचा जे वचन आहे ते आपण घेणं महत्वाचं आहे। उद्याच 3 दिवसाचं संसदीय सत्र आहे महिला आरक्षणावर, पण महिला आरक्षण हे 23 मध्येच काँग्रेस पक्षाने सपोर्ट देऊन पारित केलेलं, त्याच्या आधी 73 आणि 74व्या अमेंडमेंट नुसार आपण पंचायत आणि महानगरपालिका आणि नगरपालिकामध्ये महिला आरक्षण 50% आणलं आणि 2023 मध्ये जेव्हा या लोकांनी अमेंडमेंट आणली की 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे, तर आज 30 महिने झाले, 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि आता नेमकं इलेक्शन असताना त्यांनी ही घोषणा केली। तरी महिला आरक्षणाचं अमेंडमेंट ऑलरेडी पारित झाली आहे, हे त्यांना डिलिमिटेशन त्या ठिकाणी आणायचं आहे, सेन्सेस त्या ठिकाणी आणायचं आहे आणि हे किती असंविधानिक आहे, कारण का डिलिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सेस होणं गरजेचं आहे। म्हणून एकंदरीत हे ज्वलंत उदाहरण आहे किती असंविधानिक हे काम करतायत
आणि ऑपोजिशनला न घेता खरं तर हे अशी बिलं पारित होण्याच्या आधी पूर्ण देशभरात एक चर्चा झाली पाहिजे. पण चर्चा होत नाहीये. मोदीजी एकच ओपेड घेत आहेत, संमेलन एकतर्फी सगळं चाललंय. एकतर्फी जेव्हा होते तेव्हा लोकतंत्र नसतं. जेव्हा संवाद होतो त्यालाच लोकतंत्र म्हणत असतात. संवादात जी ताकद आहे, जी आपल्याला बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिली, की लोकांमध्ये चर्चा, लोकांमध्ये संवाद झाला पाहिजे, ते पूर्ण नष्ट करून, ती प्रथा परंपरा नष्ट करून अलीकडे आपल्याला दिसते की मोदीजी फक्त एकतर्फी चाललंय. आणि हेच लोकशाही समाप्तीचं कुठेतरी संकेत आहेत का काय. पण जोपर्यंत बाबासाहेबांचे विचार आहेत, जोपर्यंत आम्ही सगळे आहोत, जोपर्यंत काँग्रेस पक्ष आहे, बाबासाहेबांवर विचार करणारे लोक आहेत, तोपर्यंत आपण हे होऊ देणार नाही. अगदी चौथा स्तंभ जो आहे त्यांच्या समोर पण मोदीजी मागच्या 15 वर्षात आले नाही आहेत. आणि तेच मनमोहन सिंगजी अनेकदा आले होते. ह्याच्यावरूनच कळतं की कसं लोकशाहीचा अपमान आणि संविधानचा अपमान हा मोदीजी आणि भाजपकडून वारंवार होतो. लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज व लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स यासाठी देशातील व महाराष्ट्रातील सर्व राज्य, जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात संपादक, उपसंपादक, सहसंपादक, कार्यकारी संपादक, कार्यकारी उपसंपादक, महाराष्ट्र प्रतिनिधी, जिल्हा व तालुका प्रतिनिधी, देशातील व राज्यातील जिल्हा, तालुका व ग्रामीण भागात प्रतिनिधी नेमणे चालू आहे. संपर्क लाईव्ह ऑल इंडिया पोलीस टाइम्स न्यूज, लाईव्ह महाराष्ट्र पोलीस टाइम्स. मोबाईल क्रमांक 9850 36 32 02.